नमस्कार मंडळी, चवळीची भाजी तर आपण बनवलीच. आज बनवूया चवळीची भजी प्रियाज मॅजिकल किचन सोबत. इथे मी 5 ते 7 तास भिजवलेली चवळी घेतली आहे. 2 बाउल घेतलेत. ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. खूप वाटली नसेल जातं थोडंसं पाणी टाकू शकता, पण खूप पाणी नाही टाकायचे आपल्याला. आणि अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकले मी. नाही टाकलं तरी चालेल. 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा रवा टाकून घ्यायचा आहे. पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट टाकलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. मिरची आणि लसूणचा खरडा केला होता तो पण टाकून घ्यायचा आपल्याला. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर भरपूर अशी घालायची, त्यामुळे भजी खूप छान लागतात. थोडासा ओवा आपल्याला हातावरती चुरगळून टाकायचा आहे आणि हे सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्यायचे आपल्याला. पाणी वगैरे टाकायची गरज नाही पडत, असंच मिक्स होऊन जातं. चवळीची भजी खायला देखील अतिशय छान लागतात, कुरकुरीत असे. प्रियाज मॅजिकल किचनच्या व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नीट व्यवस्थित मिक्स करून झाले आपलं. आता फ्राय करून घेऊया. तेल तापले आपलं. खूप जास्त तापायचं नाही आपल्याला. मीडियम असं तेल तापायचं आहे. आणि भजी सोडताना सुद्धा गॅस आपल्याला मीडियम टू स्लोच ठेवायचा आहे. खूप फास्ट असेल तर वरतून भजी पटकन जळतील, पण आतमधून कच्चीच राहतील. सर्व छोटे छोटे गोळे आपल्याला सोडून घ्यायचे. आता आपण ते हलवून घेऊया, जेणेकरून सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जातील. अगदी कमी वेळामध्ये चवळीची भजी तयार होतात. बघू शकता सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय झाली. काढून घेऊया ते आपण. अशा प्रकारे तयार झाली आपली कुरकुरीत चवळीची भजी. पण भज्यांची एक गंमत सांगू, भजी नेहमी गरमागरम खावी, कारण जी गरमागरम भजी खाण्याची फिलिंग आहे, आहा अफलातून. मग नक्कीच बनवून बघा चवळीची भजी आणि कशी झाली ते कमेंट करायला विसरू नका. लहान मुले देखील खूप आवडीने खातील. कांदा बटाटा भजी तर आपण नेहमीच खातो, थोडीशी वेगळी अशी चवळीची भजी नक्कीच बनवून बघा.